नमस्कार मंडळी. आत्ता मी भेटले रवींद्र दिगंबर देशमुख यांना, जे आपल्या बीडमध्येच राहतात आणि ते जे शेणापासून वस्तू बनवतात ते ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं आहे. कारण की आपण जो गणपती बसवतो ना 10 दिवसाचा, ते आपण ते प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वगैरे बसवतो आणि तो नंतर विसर्जन करताना प्रत्येकाला प्रॉब्लेम येतो. तर ह्यांच्याकडून आपण माहिती घेऊयात की शेणापासून ते काय काय बनवतात. मी एकदा गाईचा एक मंत्र म्हणतो. सर्व काम दुधे देवी, सर्व तीर्थे भिषेचिनी, पावनी सुरभी श्रेष्ठे, देवी तुभ्यं नमोस्तुते. लक्ष्मीर्या लोकपालानां धेनुरूपेण संस्थिता, घृतं वहति यज्ञार्थ मम पापं व्यपोहतु. श्री सुरभे नमः, श्री सुरभे नमः, श्री सुरभे नमः. ज्या गोमातेच्या संदर्भात आपण सगळेजण जाणतो की आईच्या नंतर आपलं खऱ्या अर्थाने कोण पालन पोषण करत असेल तर ती गोमाता करते. आईचं दूध आपल्याला 6 महिने 1 वर्ष साधारणतः मिळतं, पण आईचं दूध आपलं तुटल्यानंतर आपल्याला कोण पालन पोषण करतं, ती गोमाता करते. अशी ही जी गोमाता आहे, ह्या गोमातेची निर्मिती कुठनं झाली तर ती समुद्र मंथनाच्या वेळी जे सगळे 14 रत्न निघाले त्याच्यात ह्या सगळे रत्न निघाले आणि त्यातून ही कामधेनूची उत्पत्ती झाली. तर सगळ्यात अगोदर काय निघालं तर विष निघालं आणि ते विष शंकराने हलाल करून ते सगळं पचवलं सगळं आणि त्या विषाच्या नंतर त्याला विषाला उतारा म्हणून ह्या कामधेनूची निर्मिती झाली. तर ह्या कामधेनूचं जे आहे आपण काय केलं आहे सगळ्यांनी की फक्त दुधासाठी गाय ही जी संकल्पना आली त्याच्यामुळं गाय आटली की आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. पण आमचं असं म्हणणं आहे की कोणतीही गाय जन्मल्यापासून मरेपर्यंत दुधाऐवजी काय देते तर गोमूत्र आणि शेण देते. ही 12 महिने देते. ही असं एक दिवस हे करत नाही. दुसरं गाईच्या शेणामध्ये दुधामध्ये किंवा ह्याच्यामध्ये एक अशी शक्ती आहे की गाईला जो खांदा असतो त्या खांद्याला आपण वशिंड म्हणतो किंवा हे म्हणतो, तर त्याच्यामध्ये सूर्यकेतू नाडी आहे. ती नाडी काय करते तर सूर्याचे जे सगळे ऊर्जा आहे ती त्या नाडीतून खिचून घेते आणि दूध गोमूत्र आणि गोमय म्हणजे शेण ह्याच्यामार्फत ती पुन्हा प्रसारित करते. ती गाय आपल्याजवळ स्वतःजवळ ठेवत नाही. त्यामुळं सूर्याचं जे सगळी शक्ती आहे ह्या शक्तीचा आपल्याला खऱ्या अर्थाने वापर करायचा असेल, उपयोग करायचा असेल तर तो ह्या 3 गोष्टीमध्ये आपल्याला मिळतो. म्हणून आपण गाईला देवता मानलं. त्यात 33 कोटी देवतांचा वास. कोटी म्हणजे आकड्यात हे नाही आहे, तर कोटी म्हणजे प्रकार आहेत. हे सगळ्या प्रकारचे देवता त्या गाईमध्ये वास करतात. आणि त्यातलं काय आहे तर काही जणाला सगळे देवता वास झाल्यानंतर 2 गोष्टी अशा राहिल्या की ज्यांना स्थान मिळालं नाही. मग लक्ष्मी आली की म्हणले मला कुठे ब्रह्मदेवाला म्हणजे स्थान कुठे आहे, त्यांनी सांगितलं तुला शेणामध्ये स्थान आहे म्हणून गोमय वसते लक्ष्मी असं म्हणलं. आणि मग धन्वंतरी आले ते म्हणले मला कुठं स्थान आहे, तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला ह्याच्यामध्ये गोमूत्रामध्ये स्थान आहे. मग गोमूत्रे धन्वंतरी असं ह्या पद्धतीचं गाईचं शेण आणि गोमूत्र हे अतिशय उपयुक्त आहे. पहिला अधिकार कुणाचा आहे गाईच्या शेणावर तर तो जमिनीचा आहे. जमिनीचं पोषण वाढण्यासाठी त्यानंतर त्याचे आरोग्य नीट राहण्यासाठी हे शेण उपयोगाचं आहे. त्यानंतर गोमूत्राचं सुद्धा अनेकदा आपल्याला लक्षात येतं की कीड नियंत्रक म्हणून काम करतं. त्यानंतर ऊर्जा वाहक असं काम करतं. हे जमिनीतला जो एकूण आपला जो दर्जा आहे हे दर्जा टिकवण्याचं काम गोमूत्र आणि शेण करतं. अशा ह्या शेणापासनं वेगवेगळ्या वस्तू तयार आपल्याला होतात. आता ह्यातून जे निर्माण होणारी जी सकारात्मक ऊर्जा आहे, आपल्याला माहिती आहे की 2 ऊर्जा आहेत, एक नकारात्मक सकारात्मक. मग गाईचं शेण ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य असेल त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा तयार होते. आणि मग ह्या शेणापासून आपण वेगवेगळ्या वस्तू तयार करतो. ज्या वस्तू की साधारणतः आपल्याला सकाळी उठल्यापासनं तर संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या गाईच्या शेणापासून गोमूत्रापासून तयार होतात. ते कोणत्या कोणत्या वस्तू तयार होतात ते सकाळी आपल्याला उठलं लागतं ते दात घासाचं मंजन. हे गौरीच्या आपण राखेपासनं जे गाईच्या शेणाची गौरी तयार होती ती भाजून नंतर त्याच्यापासून ती जी राख पडते त्या राखेपासून आपण मंजन तयार करतो. ह्या मंजनामुळे काय होतं की आत्ता जे सगळ्या डॉक्टरकडे गेले की डॉक्टर सांगतात रूट कॅनल करा, पण ह्या मंजनचा वापर केला तर आपल्याला दात हे काढायची गरज पडत नाही. किडले असले तरी त्याला पुन्हा वेगळं करायची गरज नाही. रूट कॅनलची गरज पडत नाही. दात आपले पक्के होतात, हिरड्या पक्के होतात. हे
काम ते करतं. आपल्याला आंघोळ्या लागते जे साबण आहे, ही साबणसुद्धा आपण गाईच्या शेणापासून तयार करतो. त्यामुळे अनेक त्वचा विकार आहेत ह्या साबणाच्यामुळे दुरुस्त होतात. आपल्याला लागणारं शॅम्पू आहे, आपण हे गोमूत्रापासून तयार करतो. आपल्याला लागणारी धूपबत्ती आहे, देवाच्या समोर लावतो आपण. आपल्याकडे अगरबत्ती वापरली जात नव्हती, ही नंतर हे मुस्लिमच्या आक्रमक आले, त्यांच्यानंतर त्यांनी त्या दारग्यावर वाहण्यासाठी ज्या अगरबत्त्या आल्या त्याच आपल्या देवळात आल्या. आपल्याकडं बांबू जाळणं हे निषिद्ध मानलेलं आहे. तर आपल्याकडं धूप असं ह्याच्यातसुद्धा नेहमी म्हणलं जातं, दीपम दर्शयामी धूपम दर्शयामी असंच म्हणलेलं. तर त्या गाईच्या शेणापासून आपण धूपसुद्धा तयार करतो. अशा वेगवेगळ्या वस्तू आपण तयार करतो. संध्याकाळी लागणार आपल्याला डासं आपण पळवण्यासाठी जे करतो ते सुद्धा मच्छर भागवा बत्ती पण आपण त्यापासून तयार करतो. याशिवाय वेगवेगळे तोरण आहेत, माळा आहेत, जसं मोबाईलमध्ये वापरायसाठी अँटी रेडिएशन चिप आहे. म्हणजे हे जे सगळे वेगवेगळे किरणोत्सारी पदार्थ आहेत त्याच्यापासून आपल्याला अपाय होतो ते दुरुस्त करायचं काम हे गाईचे शेण करतं. अशा वेगवेगळ्या वस्तू आपण ह्या गोसेवा गतिविधीच्या माध्यमातून करतो. गो आधारित शेती करतो, विषमुक्त शेती करतो, जेणेकरून इथल्या सगळ्याचं आरोग्य नीट व्हावं या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. तर म्हणजे आपल्याला जो मी म्हणते ना तेच म्हणलं की गणपती पण बनवायचा आहेत आपण शेणाचा बनवून, त्याचं विसर्जन आपण आपल्या कुंडीमध्ये वगैरे करू शकतो. म्हणजे त्याचं खत पण तयार होतं आणि बाकीचं प्रदूषण पण टळलं जातं. तर इतके शेणापासून वस्तू बनवल्या जातात, खूप बनवल्या जातात. तर त्याचं तुम्ही प्रशिक्षण देता. गणपतीचं एक माहिती सांगतो की आपल्याकडं साधारणतः पूर्वीच्या काळीसुद्धा मातीचा शाडूचा असा गणपती बनवला जायचा. पण मधल्या काळामध्ये काय झालं की प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा गणपती आला आणि त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीला जे दिलेला रंग असेल त्यानंतर ते ज्या ज्या ठिकाणी टाकलं विसर्जन केलं त्याच्यामुळं खूप प्रदूषण वाढत गेलं. आता सरकारने गेले 2 वर्षापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसवर बंदी घातली इथे. त्या प्रदूषणाचा काय झाला तोटा, तर समुद्रात जे टाकले गेले तिथले सुद्धा माशाने ते खाल्लं आणि एक तर ते लवकर विरघळत नाही आणि त्याचा रंग असतो तो रंगही तसा होतो आणि ते माशाने खाल्लं त्यात मासे मेले त्यामुळं हे सगळं पण आपण जो काय गोमय गणपती तयार करतो त्या गणपतीचं आपण प्रतिष्ठापना केल्यानंतर 10व्या दिवशी ज्यावेळेस आपण विसर्जन करतो ते एका बकेटमध्ये साधारणतः एक 12-13 लिटर पाण्यामध्ये आपण त्याला गणपती त्याचं विसर्जन करायचं. सरळ त्याला पूर्णपणे म्हणजे पहिल्यांदा तो बुडत नाही, तरंगतो गणपती, कारण ते वाळलेलं शेण असतं तेव्हा हलकं राहतं. आणि जसा ओला होईल तसं साधारणतः त्याला 36 तासामध्ये तो पूर्ण विसर्जन होतो, विरघळला तो विरघळल्यानंतर आपल्या घरी जे समजा तुळशीचं झाड असतं, आपण तुळशी झाडाला कधी बाहेरून खत आणून घालत नाही कधी, तर ते मग किंवा आपल्याकडे कुंड्या असतात, काही फुलं असतात, बाकीचे असते काही झाडं असतात, त्याला हे आपण हे 13 लिटर 12 लिटर जे पाणी 1-1 लिटर सगळ्याला जर टाकलं तर वर्षभराचं त्याला लागणारं जे खत आहे त्यातून मिळू शकतं. आणि जी पर्यावरणाची जी सध्या हानी होत चाललेली आहे, तुम्ही त्या गणपतीला विहिरीत जर विसर्जित केलं तर विहिरीमध्ये जे मासे आहेत त्या माशांना खायला खाद्यसुद्धा या शेणातून मिळू शकतं. त्यामुळं तिथलं जे होणारं प्रदूषण आहे ते पण आपलं टाळू. विहिरीत जे एखादं अजून काही प्रदूषण झालेलं असेल ते पण ह्या गाईच्या शेणावर दुरुस्त होतं. दुसरा विषय असा आहे की अग्निहोत्राचं जे भस्म आहे, आपण जे सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करतो त्या अग्निहोत्राच्या भस्मामुळे अनेक प्रकारचे जे विकार आहेत हे सुद्धा दुरुस्त होतात. म्हणजे भस्म आपल्याला जखमेवरही लावता येऊ शकतं. त्याच्यानंतर आपण त्याला ऑक्सिजन जे कंटेंट आहे त्या भस्माच्यामुळे वाढतो. पण आपल्याला माहिती हिमालयात गेलेले लोक काय करतात, ते भस्म लावून वर बसतात. त्या भस्माचा परिणाम काय होतो तर त्यांना त्या ऑक्सिजन लेवल जी आपली शरीराची ती वाढते. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रकार त्यातले उपयोगाचे आहेत. अनेकांनी ज्या आपण माळा तयार केल्या गाईच्या शेणाच्या, त्या माळा घातल्यानंतर त्यांचा जो आपण रक्तदाब म्हणतो तो सुद्धा नियंत्रित झाल्याचं लक्षात येतं. गाईच्या पाठीवरनं आपण ह्याच्याकडनं उजवा हात शिंगाकडनं शेपटाकडे नेला 10 वेळेस आणि पुन्हा नंतर डावा हात शेपटाकडनं शिंगाकडे आणला, असा फिरवला 10 वेळेस केलं असं, तर आपला रक्तदाबसुद्धा जो आहे तो नियंत्रित होतो. असे खूप असे फायदे गाईच्या वापराचे आहेत. गाईला प्रदक्षिणा घातली तरी आपली ऊर्जा जी आहे सकारात्मक तयार होते. तुमचा मोबाईल नंबर सांगा बरं, म्हणजे तुम्हाला अजून माहिती द्यायची असेल किंवा शिकायचं असेल तर तुमचा नंबर सांगा. 98 50 81 0615. बरं.
धन्यवाद. तुम्ही खूप छान प्रशिक्षणासाठी लोक एकत्र आले हां. ते आपण त्यांना प्रशिक्षण देतो. अच्छा. अरे वा, खूप छान. हां.